प्रोटीन हा भाग या ठिकाणी बरोबर आहे. याचा संदर्भ हे काय आहे? अन्नामध्ये प्रोटीनची कमतरता असल्यानंतर हे विकसित केलं जातं. प्रोटीनची अन्नामध्ये प्रोटीन आपल्याला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते प्रोटीनमुळे आपल्या शरीरामध्ये जे बॉडी बिल्डअप होतं असतं त्याचे फंक्शन पूर्ण व्यवस्थित आपली डेव्हलपमेंट होते. बॉडी बिल्डअप म्हणजे शरीराची बांधणी ज्याला आपण म्हणतो. बघा, बाय 2050 बरोबर आहे. बघा 2050 पर्यंत वर्ल्ड वुड नीड टू प्रोड्यूस, जगाला गरज आहे हे तयार करण्यासाठी 1250 मिलियन टन्स ऑफ मीट अँड डेअरी प्रोडक्ट पर इयर. 2000 पर्यंतची गरज या ठिकाणी सांगितली त्याने. मीट आणि डेअरी प्रोडक्ट, मीट म्हणजे मांस आहार जे आपण म्हणतो, अन्न म्हणून उपयोगात आणला जातो, त्याचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि डेअरी प्रोडक्ट, डेअरी प्रोडक्ट म्हणजे दुधापासून जे काही मिळणारे जे असतील तर त्यांची गरज या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेली आहे. टू मीट, बघा आता बघा वरची स्पेलिंग वेगळी आहे. मीट म्हणजे मांस, मटण असा त्याचा अर्थ होतो वरचा, आणि खाली मीट. टू मीट ग्लोबल डिमांड फॉर ॲनिमल डिराइव्ड प्रोटीन ॲट करंट कन्झम्पशन लेवल. करंट कन्झम्पशन लेवल म्हणजे आत्ता, कन्झम्पशन म्हणजे खाणं, आपल्याला जी गरज आहे खाण्याची आवश्यकता जितकी आहे त्याचं ते संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहे. कन्झम्पशन. हाउएव्हर ग्रोइंग डिमांड फॉर प्रोटीन will not be met sustainably by the increasing meat and dairy production. एवढं या ठिकाणी मांसाचं उत्पादन, डेअरीचं उत्पादन वाढत असताना सुद्धा प्रोटीनचं प्रमाण आणखीन कमी होऊ लागले, म्हणजे सफिशियंट होणार झाले असा त्याचा अर्थ. म्हणजे त्याचा उद्देश असा या ठिकाणी की लोकसंख्या वाढलेली, अन्नाचं उत्पादन खूप वाढलेलं हे मान्य आहे. आधुनिक पद्धतीने आपण शेती करतो, शेतीतलं सुद्धा उत्पन्न खूप वाढवतात, परंतु वाढत असलेलं उत्पन्न हे वाढत असलेली लोकसंख्येला कमीच पडणार आहे. म्हणजे डिमांड ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट हे सगळ्या गोष्टींची अन्नाची आवश्यकता वाढलेली असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी काय म्हणतंय? हाउएव्हर ग्रोइंग डिमांड फॉर प्रोटीन will not be met sustainably by increasing meat and dairy product because of low efficiency of covering feed to meat and dairy product. म्हणजे आता सांगितलं तुम्हाला, संख्या वाढलेले या ठिकाणी ते प्रमाण कमी पडलेले असा त्याचा अर्थ आहे. मोर ओव्हर असं असताना या ठिकाणी ह्युमन पॉप्युलेशन इन अंडर डेव्हलप्ड even in developing countries is suffering from the protein malnutrition. काही जगामध्ये विकसित राष्ट्र आहेत आणि विकसनशील राष्ट्र आहेत. जे प्रगत राष्ट्र आहेत किंवा अप्रगत राष्ट्र आहेत त्या सगळ्यांना प्रोटीनची उपलब्धता कमी होत आहे, सफिशियंट होत नाही. म्हणून ते शब्द का वापरले या ठिकाणी? बरोबर लक्षात घ्या. फ्रॉम प्रोटीन मॅलन्यूट्रिशन, प्रोटीन पासून उपासमार होते. मॅलन्यूट्रिशन म्हणजे काय? उपासमार. बरोबर आहे. म्हणजे प्रोटीनचं उपलब्धता होत नाही म्हणून त्याची मॅलन्यूट्रिशन होतं. रिझल्टिंग इन टू व्हरायटी ऑफ न्यूट्रिशियस डिसीज. याचा परिणाम असा होतो की आहारातून आहार न मिळाल्यामुळे होणारे जे रोग आहेत ते प्रॉब्लेम निर्माण होतात. का म्हणतं या ठिकाणी? इथं का म्हणतंय? न्यूट्रिशनल डिसीजेस. न्यूट्रिशन म्हणजे अन्न पचण्या संदर्भामध्ये अन्नाशी संबंधित असणारे, बरोबर आहे, अन्नातून आपल्याला अन्न न मिळाल्यामुळे किंवा अन्नातून पौष्टिक आहार न मिळाल्यामुळे होणारे रोग, बरोबर असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. टू फाईट विथ दिस, याशी भांडत आहे लोक. एफर्ट आर अंडरटेकन बाय द conventional methods to increase the food yield by different method for crop improvements using biofertilizer, biopesticide, chemical fertilizer
हाय एल्डिंग व्हरायटी कंसामध्ये ग्रीन रिव्होल्युशन फुल स्टॉप. काय म्हणते या ठिकाणी, ह्यानं असं म्हणतं या ठिकाणी आपण झगडत आहोत या ठिकाणी कशासाठी बघा या ठिकाणी काय म्हणतंय, म्हणून काय यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कोणते, क्रॉप इम्प्रूव्हमेंट, सुधारित पीक पद्धती. पारंपरिक आपण शेती करण्यापेक्षा आता आपण काय करतो, सुधारित पद्धतीने शेती करतो. शेतीला पाण्याची उपलब्धता पाहिजे, शेतीला लागणारं कसदार त्या ठिकाणी अन्नधान्य त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी बियाणं चांगलं लागतंय, मग खत त्याला चांगलं लागतंय, मग त्याच्यानंतर पेस्टिसाईड चांगले लागतात त्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी काय म्हणताय त्या ठिकाणी यांना असं म्हणताय क्रॉप इम्प्रूव्हमेंट, यूज बायो फर्टिलायझर, जैविक खत. रासायनिक खतापेक्षा आता काय जैविक खत. जैविक खत म्हणजे जीवाला म्हणजे सजीवापासून मिळकत असलेलं खत. आता ती पुढे आहे पद्धत ते सांगतो, फक्त त्या ठिकाणी हेडिंग दिलेलं आहे बायोपेस्टिसाईड. बायोपेस्टिसाईड म्हणजे जैविक पेस्टला मारणारा जीव, त्याला बायोपेस्टिसाईड म्हणतात. लक्षात आलं, पेस्टिसाईडचा अर्थ लक्षात आला. पेस्ट म्हणजे काय, पेस्ट म्हणजे काय, पेस्ट म्हणजे मानवाला मानवाच्या प्रॉपर्टीला नुकसान करणारे सजीव प्राणी, त्याला पेस्ट आपण म्हणतो. त्याला मारणारं पेस्टिसाईड म्हणजे केमिकल. पण इथं काय म्हणते, बायोपेस्टिसाईड म्हणते. बायोपेस्टिसाईड म्हणजे काय, जीवाला सजीवापासून मारणे. उदाहरणा सांगतो, उंदीर हा शेतकऱ्यांचा शत्रू आहे, कारण शेतकऱ्यांचा माल खाऊन खराब करून टाकतो त्यानं, बरोबर आहे. त्याला जर मारायचं जर असेल तर काय करावं लागेल आपल्याला शेतामध्ये, सापाची संख्या. साप जर असेल तर शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणतात का, त्याचं कारण हे. आता साप कोणी पोसत नाही, पोसते कोणी, तसं पोसलं तर मग तुम्ही तर आमचा घात करायचा दिसला आकार म्हणताल, मला म्हणताल तुम्ही. शेतामध्ये जर उंदर जातं तर साप पोसा असं म्हणतो, हां बरं आहे तुमचं, आम्हाला मारून टाकायचा इरादा दिसला तुमचा, आणि तुम्ही तर हवा आणि आम्ही जावं का, वा वा तुमचं तुम्ही जावं बघा म्हणताल तुम्ही, बरोबर. बरं आता उंदीर जर ज्या झाले तर निदान आपल्याला काय मांजर तरी पोसावं लागेल की नाही. मांजर जबरदस्त शिकारी आहे त्याचा, आणि घरात जर मांजर जर असलं तर उंदरं येत नाही, बरोबर आहे. पण त्याला पोसावं लागतं, खाऊ घालावं लागतं त्याला. काही काही लोकांना छंद असतो जनावरं पोसण्याचा, त्याची निगा राखण्याचा, खूप निगा राखतात. अहो त्याला कुस करून खाऊ घालतात. मी काहीतरी बघितलं, आमच्या जवळचे नातलग असले त्याने तर ते दुधामध्ये ते पोळी गरम गरम चपाती करून ते त्या ठिकाणी, आता नातलग म्हणण्यापेक्षा आता आमच्या भावाची बायकोच आहे ती एवढं त्याची जनावरांची लक्ष करते की लक्षात घ्या, मी घरी गेल्यानंतर कुत्रंसुद्धा मला भोंकतं ते. त्या कुत्राला मांजराला त्याने एकाकडे छंद असतो त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो, त्यानं काय केलं ती काय करते, ते दूध आणि भाकर म्हणजे चपाती गरम गरम त्याला कुस करून कुत्र्याला खाऊ घालते. ते कुत्रा असो मग मांजर असो एवढे प्रामाणिक असतात. आणि आपल्याला आपल्याला बघणं होणार, दुसऱ्याचं काय बघता. ती आता वहिनी माझ्या घरी आली तर त्यानं ते घरासमोरचा राखण करत थांबते. लक्षात आलं काय म्हणतो ते. आणि मी जर म्हणलं कोणाला म्हणलं मला भोंकते, म्हणजे काय प्रमाणिक कोणाशी राहिलं, तुम्ही खाऊच घातलं नाही तर कशाचा मी तुम्ही इमानदार राखावी, बरोबर आहे का. त्याला तुकडा टाका त्याने शेपूट हलवते, बरोबर आहे की नाही. आपण म्हणजे माणसापेक्षा जनावरं प्रमाणिक आहेत, हे खरं आहे बरं का, खोटं बोलत नाही. लक्षात आलं. असो तो मुद्दा या ठिकाणी. म्हणून जीवाला जीवाशी मारणे म्हणजे बायोपेस्टिसाईड. मला बायोपेस्टिसाईडचा अर्थ सांगायचा होता. पेस्टिसाईड म्हणजे केमिकल, पेस्टला मारणारं केमिकल. आता बायोपेस्टिसाईड, बायो म्हणजे सजीव पेस्ट, सजीव पेस्टला मारणारा जीव म्हणजे उंदराला जर मारायचं असेल तर मांजर हे पेस्टिसाईड असा जातात. त्याच्यानंतर बायोपेस्टिसाईड, केमिकल फर्टिलायझर. आता कधी कधी कसं आहे माहिती आहे का, केमिकल फर्टिलायझर सुद्धा खत वापरावं लागतं का. आता एवढं कुठं मिळतं आपल्याला, सगळे शेतात उंदरं खूप झाले, किडे जास्त झाले. किडे जास्त झाले तर मी काय म्हणतो, बेंडकांची संख्या वाढवा म्हणतो, कारण बेंडकं किडे खातात. पण कुठून आणायची एवढे बेंडकं, का सोपं आहे काय, बरोबर आहे का. आणि तिथं एक 10 एकर 5 एकर जर जमीन असेल तिथं शेतामध्ये खूप किडे पिकाला खाऊन टाकले, कुठून आणायचं त्या ठिकाणी. म्हणून कधी कधी काय करतात त्या ठिकाणी केमिकलचा सुद्धा वापर करावा लागतो. परंतु नैसर्गिक पद्धतीत जर मिळालं तर केमिकलचा उपयोग करायचा नाही मिळालं तर
कमी प्रमाणात का असेना, नाहीतर नाकापेक्षा नथनी जड होऊ नये. हे मन माहीत आहे ना. उत्पन्नच कमी उडलेलं आहे आणि खरं त्याचं जास्त उडलं तर परवडत आहे का आपल्याला, म्हणून आपण ते करत नाही. म्हणून त्या पद्धतीने ते करायला पाहिजे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सांगितलं काय म्हणलं, केमिकल फर्टिलायझर आणि हाय एल्डिंग व्हरायटी. हाय एल्डिंग व्हरायटी म्हणजे अशी व्हरायटी आपण काय करायचं, पिकवायचं, जेणेकरून त्याच्यापासून उत्पन्न जास्त मिळू शकेल. लक्षात आलं. मी तुम्हाला काही उदाहरण दिलेलं त्या ठिकाणी. सफरचंद आपल्याकडे येत नाही, उत्पन्नच होत नाही त्याचं. झाड वाढेल येईल ते बघितलं त्या ठिकाणी, बरोबर आहे. पण म्हणून आपण त्याचं हे लागवडच करत नाही त्याची. का लागवड करत, येतच नाही तर काय करायचं, कोण खर्च करत बसा, कोण पोसत बसा त्या ठिकाणी. लक्षात आलं. असा त्याचा. म्हणून या ठिकाणी सांगितलं तुम्हाला काय करायचं, हाय एल्डिंग व्हरायटी, अधिक उत्पन्न देणारी व्हरायटी विकसित करा. ते ग्रीन रिव्होल्यूशन यालाच म्हणायचं. ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती. हरित क्रांतीमध्ये आधुनिक पद्धतीने शेतामध्ये पिकं जास्त घेणे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा करणे. आता कधी कधी आपण म्हणतो की बाबा आपल्याकडं काय कोरडे हवं आहे, पीक म्हणजे पाणी तेवढं नाही, बरोबर आहे. कारण आमच्या विहिरीलाच पाणी कमी येतं आहे, परत त्याच्यानंतर इथं तळच नाही तिथं. आता ज्यांच्याकडं तळं नाही, विहीर नाही, त्यांनी लोक नाही कसं करावं ते. पावसाचा पडलेला थेंब ना थेंब वाया जाऊ देत नाहीत लोक. काही आपल्याकडं नद्या वाहून जाते, भराभर निघून जातात ते. किती बी पाणी आलं तर तुम्हाला मी सांगतो, पावसाचं पाणी जरी आपण जर साठवून ठेवला तर आपल्या भागामध्ये सगळं इरिगेटेड होतं, इरिगेटेड सगळीचं. लक्षात आलं. आणि आपल्याकडे ती सोय आपण करत नाही. आणि सरकार, आपण काय म्हणतो, सगळं सरकारनंच करावं म्हणतं. सरकार म्हणजे कोण, तुम्ही जे पैसे घेऊन मतदान दिलाव का, ते तुम्ही म्हणजे तुम्ही नाही अजून, तुम्ही तुमचं, मला वाटतं मतदानाचा कोणाला अधिकार आले की मला माहीत नाही. पैसे घेऊन लोक मतदान करतात, पैसे घेऊन लाईन लागतं, लाईन. एक माणूस असं गप्पा मारायला लागला खूप मोठमोठ्यानं, असं एवढं मला, हे सरकार असं आहे तसं आहे. सरकार कोणती बी आलं तर ते बी तसेच राहते. ते मग ते सरकारमध्ये निवडून येणारे माणसं खरेदी करतात, पैशानं मतं घेतात, लाईन लावून मतं घेतात. ती मतदार यादी काढतात त्यांनी आणि काढून ते पैसे देऊन आणि आपण त्याला बळी पडतो. म्हणून नंतर आपल्याला म्हणता येत नाही, आमचं काम झालं नाही हो, आमचे रोड झालं नाही, लाईट झालं नाही, पाणी नाही. गबास, पैसे घातला नाहीस का, फुकट मतदान केलं का म्हणतात त्यांना ते. आणि ही मारायची वेळच येत नाही, कारण आपण त्याच्यावर जाऊ शकत नाही ना. का जाऊ शकत नाही, आपण पैसे घेतलेले असते, बरोबर आहे का. आणि आपला त्यावेळेस असा भाव चढलेला असतंय, जमना माझ्या घरी 5 मतं आहेत, 2 मतं आहेत, सगळे माझ्यावर मत, एवढं एका मताला पैसे. त्याने म्हणतं बरं ठीक आहे, किती सांग, भाव एवढं चढला तर जास्त वाढवून सांगतं. त्याने म्हणतं ठीक आहे, किती दिवस करणार आहेस तू, घे 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 घे. पुढारी लोक तर लई गोड बोलते निवडणुकीचं, माय बाप सगळं सगळं सगळं, हां घ्या घ्या, अरे तुम्ही जीवाची माणसं आहे तुमची, द्या 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 द्या, काय मोगलाल द्या, बरोबर आहे का. एक उदाहरण देतो तुम्हाला. एक शेळी आणि त्याचं पिल्लू येऊ लागतं आणि त्यांना वाघ भेटला. वाघ काय म्हणते, शेळी पिल्लू भिवत होतं ते, तर शेळी पिल्लू, वाघ का म्हणते, नाही नाही भिवू नका बरं, काही अडचण असेल तर सांगा. वाघ काय म्हणते, शेळीला त्याच्या पिलाला म्हणते, काही अडचण असेल तर सांगा, मला भिवू नका. मग नंतर ते पिलू पुढे जाऊन म्हणते, माय हे वाघ तर आपल्याला खाणार आहे आणि आपल्याला असं कसं म्हटलंय त्यानं, भिवू नका, काही अडचण असेल तर सांगा. तर त्याची शेळी असलेली ती पिलाला म्हणते, तसं नाही, निवडणुका जवळ येऊ लागलेत. कळालं का विनोद, बरोबर आहे. तसे हे पुढारी लोक असतात, निवडणुका जवळ आल्या की त्या ठिकाणी काही काळजी करू नका, काही असेल तर सांगा म्हणतात, नाहीतरी तोंड दाखवत नाहीत. हे सगळीकडे सगळं, हे विशिष्ट कोणी नाही, असं पक्ष असो, समाज असो, जात असो, सगळे एका माळ्याच्या म्हणीन. तुम्ही जाहीर सांगून टाका, आमचे सर असं म्हणतात म्हणावं, अलग लक्षात. हां, ते सांगत असं ना, आपण भेट नाही, जे खरं आहे ते सांगतो. मात्र इथं विषयाशी संबंधित घ्यायचं, उगीच बाहेरचं कुठाने नको आपल्याला. हां चला असो. तर बघा या ठिकाणी असं सांगत असताना ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये सांगितलं, the efforts in order direction are also undertaken in non-conventional way.
बघा याच्यासाठी डायरेक्शन म्हणजे याच्यासाठी दिशा निर्देशन करायला पाहिजे की कसं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वन सच वे इज प्रोडक्शन ऑफ SCP. म्हणजे काय SCP म्हणजे SCPचं त्या ठिकाणी लॉंग फॉर्म आहे. काय लॉंग फॉर्म? सिंगल सेल प्रोटीन, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून SCP सिंगल सेल प्रोटीन्स इम्पॉर्टन्स ऑफ SCP वॉज रिअलाइज्ड ड्युरिंग द वर्ल्ड वॉर फर्स्ट. जगातलं पहिलं महायुद्ध, बरोबर, तेव्हा ही अडचण त्यावेळेस जास्त जाणवली असं त्यानं म्हणतात या ठिकाणी. सिंगल सेल प्रोटीन रेफर टू द क्रूड. लक्षात आलं का म्हणतो या ठिकाणी सिंगल सेल प्रोटीन टू क्रूड म्हणजे कच्चा माल वगैरे असेल तर त्याला म्हणतात त्या ठिकाणी क्रूड ऑर ए रिफाइंड एडिबल प्रोटीन. रिफाइंड म्हणजे चांगलं तयार करून प्रोटीन खाण्यास योग्य पात्र असलेलं असा त्याचा अर्थ आहे. एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम प्युअर मायक्रोबियल कल्चर. हे मायक्रोजमचं कल्चरेशन करून त्या ठिकाणी हे करता येतं असं त्यांनी सांगितलंय. ऑर फ्रॉम डेड ऑर ड्राईड सेल बायोमास. डेड मेलेलं असेल त्या ठिकाणी ड्राईड करून, बरोबर आहे, त्या ठिकाणी. आता बघा तुम्हाला मी सांगतो ड्रायफ्रूट माहिती आहे आपल्याला, माहिती आहेत का नाही? ते कसे अगोदर ते ड्रायफ्रूट आपण त्या ठिकाणी कोरडं करून त्या ठिकाणी त्याला हे करतो. मग त्या ठिकाणी मनुके असेल, अंजीर असेल, मग त्या ठिकाणी बदाम असेल किंवा काजू असेल, हे सगळे ड्रायफ्रूटामध्ये आले. तर त्या पद्धतीने त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ड्राईड करून बायोमास. मायक्रो ऑर्गनायझेशन लाईक अल्गी, फंजी, ईस्ट अँड अँड बॅक्टेरिया हॅव व्हेरी हाय प्रोटीन कंटेंट इन देअर बायोमास. त्याच्या बायोमासमध्ये यांचं प्रमाण, प्रोटीन कंटेंटचं प्रमाण खूप जास्त असतं. दीज मायक्रोब्स कॅन बी grown using the expensive substrate like agriculture waste, for example wood shavings, sawdust म्हणजे भुसा वगैरे आपण म्हणतो ना ते, कॉर्न कोम्स, पॅराफिन किंवा अल्केन्स, शुगर केन, मोलासेस, इव्हन ह्युमन अँड ॲनिमल वेस्ट. या सर्व गोष्टींचा आपल्याला बायोमास म्हणून उपयोग करता येतो. आणि त्यापासून मिळणारे जे काही प्रकार, आपल्याला जे काही मिळणारे जे काही केमिकल्स आहेत किंवा आपल्याला मिळणारे काही बेनिफिशियली मिळणारे काही साधन आहेत, साहित्य आहेत, त्याचा उपयोग होतो. लक्षात आलं? इव्हन लाकडं जर असतील तर त्या ठिकाणी लाकडांचा सुद्धा उपयोग आहे, बरोबर आहे. काही सुगंधी पदार्थ तयार करण्यासाठी होतं त्या ठिकाणी, त्याच्यापासून काही ऑइल तयार करण्यासाठी होतं आपल्याला, किंवा आणखीन त्याचं जे तुम्ही पावडर वगैरे लावता का चेहऱ्याला असं करून ते सगळे त्याच्यापासून तयार केलं जातं. ते सुगंधी असले की बस झालं. त्याला काय, आपल्याला फक्त चेहरा चांगला दिसावा आणि टवटवीत दिसावा, आणि टवटवीत म्हणजे सुंदर दिसावा, हे प्रत्येकाची इच्छा असते. म्हातारी माणसं असली की तसंच असते होते, त्याची काही चिंता करू नका. तुम्ही तर अजून लहान लेकरं, तुम्हाला तर खूप नटाव खटाव सगळं वाटतंय, पण मी म्हातारी माणसं बघितलं आरशासमोरून हलतच नाही. आता तरुण लेकरांना काय म्हणावं, बरोबर आहे. तुम्हाला तर फुल लायसन्स दिलं मी, बिलकुल किती वेळ थांबायचं थांबा, तुमचीच वेळ आहे, तुमचंच कालावधी आहे, बाकी काही नाही असा त्याचा अर्थ. थोडा आधार द्यावा लागेल ना, ते तुम्हाला बरं वाटतं. नाही तर सरांनी टोकले बाबा आम्हाला लई भयानक बोलतं बाबा सर, असं वाटू नये, बरोबर आहे. चला काही हरकत नाही. पुढे बघा, द मायक्रो ऑर्गॅनिझम युटिलाइज द कार्बन. हे मायक्रोऑर्गॅनिझम कार्बन अँड नायट्रोजन प्रेझेंट इन द मटेरियल अँड कन्वर्ट देम इनटू हाय क्वालिटी ऑफ प्रोटीन. बघा मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, कार्बन आणि नायट्रोजनचा उपयोग करून त्या मटेरियलमध्ये असलेल्या आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करतात, हाय क्वालिटी ऑफ प्रोटीन. हे सगळं पूर्ण शास्त्र आहे जैविक, बरोबर आहे. हे कल्चर मेथडने त्या ठिकाणी कल्टिवेट केलं जातं. अँड ॲनिमल फीड काय तयार केलं जातं त्या ठिकाणी, बघा, प्रोटीन हाय क्वालिटी ऑफ फीड कॅन बी यूज्ड ॲज सप्लिमेंट्स इन बोथ ह्युमन अँड ॲनिमल फीड. मानवाचे खाद्य आणि जनावरांच्या खाद्यामध्ये सुद्धा प्रोटीन. कधी कधी आपण आहार घेत असताना म्हणतो बघा ह्याच्यात प्रोटीन जास्त आहे, तो घ्यायला पाहिजे, चांगलं आहे. आलं लक्षात? आणि जनावरांना सुद्धा शास्त्रीय पद्धतीने जर अन्न जर दिलं तर खूप दुधाचं उत्पन्न वाढतं.
मी तर ह्यापूर्वी सांगितलेलं आहे, डेन्मार्क दुधामध्ये जगात पहिला क्रमांक आहे. त्यांनी आपल्याकडच्या गाई म्हशी घेऊन गेल्या, त्याच्यामध्ये हायब्रिडेशन करून त्यांच्यामध्ये संकरित जात तयार करून त्यांच्यामध्ये दुधाचं उत्पन्न संशोधन करून दुधाचं उत्पन्न वाढवलं. आपण मात्र जशाला तसेच आहोत. आपला शेतकरी इथला अल्पसंतुष्ट आहे. अल्पसंतुष्ट लक्षात आलं, खराब आहे म्हणत नाही, बरोबर आहे का? बाद झाला सर, लय 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 बाका झाला आपल्याला एवढाच बाद, जाऊ द्या काय करायचं. एका एकरमध्ये जर काही 100 पोते काही निघत असेल काही मटेरियल तर नाही 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 आपल्याला 25 बस होतात, काही प्रॉब्लेम नाही. काही काही लोक आता शेतकरी म्हणण्यापेक्षा आपणच म्हणायचं, स्वतःच म्हणायचं आपण बी शेतकरीचं, आपण काय असं नोकरदार असलं तर काय, आपले आई वडील सगळे शेतकऱ्यातून तिथून आलेले अल्पसंतुष्ट आहेत. त्याच्यानंतर सबसिडी खाण्यामध्ये शासनानं काय केलेलं आहे, त्यांच्या व्यवसायाला जोडासावी म्हणून सबसिडी दिली जाते. एखादा व्यवसाय सुरू करावा त्यांनी, त्यांच्या मालाला भाव मिळावा, त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी आणि त्याच्यामध्ये 50% सबसिडी म्हणलं तर ते पैसे उचलतात आणि अर्धे खाऊन टाकतात आणि भरून टाकतात. का सबसिडी खाल्ली आहे मी? अरे ते खाण्यासाठी नव्हतं, तुझा व्यवसाय वाढण्यासाठी होतं, शेतामध्ये प्रोग्रेस करण्यासाठी शासनाकडून मिळाल्या सुखसुविधा सवलत आहे ती. म्हणून आपण कसं माहिती आहे का, कल की मुर्गी से आज का अंडा से म्हणणारे माणसं. लक्षात आलं? कुठं फुकट मिळालं म्हणलं की अगोदर लाईन लागते. दान नादान बनाता है. ही जोपर्यंत तुमच्यामध्ये वृत्ती जाणार नाही, तुम्ही संयम ठेवा, तुमच्या घरापर्यंत येऊन लोक देतील. घरापर्यंत येऊन, लक्षात आलं काय म्हणतो? तुम्ही घरात बघितलं असेल, कोणी पाहुणा रावळा जर असेल, जर त्यांना आपण आमंत्रण न देण्याच्या अगोदर जर आलं तर आपण त्याला कंटाळतो. आलं बाबा आलं, ए ए हे हे कशाला दिलं का ह्याला आमंत्रण, ह्याला 2 दिवस अगोदर झालं. आणि जी माणसं येतच नाहीत त्यांच्या घरी जाऊन आपण म्हणतो यावं लागतं बरं का, नाहीतर आम्ही नाराज होतो बरं का, यावं लागतं हो का, तुम्ही नाही आलं ना आमचं काहीच नाही, आम्ही काहीच करणार. अरे आणि त्याला असं म्हणलं, त्याला असं म्हणजे जे कसं आहे माहिती आहे का, ते ओळखा आणि त्या पद्धतीने वाटचाल करा. चला पुढे बघा, या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी बघा, याच्यामध्ये बिसाइड द प्रोटीन, आता प्रोटीन शिवाय SCP ऑल्सो रिच इन विटामिन, बरोबर आहे, विटामिन बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स, फॅट्स हे सुद्धा वाढवतो. विटामिन, मिनरल म्हणजे क्षार, फॅट्स म्हणजे पौष्टिक आहारामध्ये लागणारे जे स्निग्ध पदार्थ असतात ते, असा त्याचा अर्थ आहे. द सिंगल सेल प्रोटीन कॅन बी रेडिली यूज्ड ॲज ए फोडर फॉर अचिव्हिंग फॅटनिंग ऑफ काल्स. काल्स म्हणजे गुरंढोरे, जनावरं, बरोबर आहे, किंवा जनावरांचे वासरे, यांचं वाढ होण्यासाठी, लवकर उपयोगात येण्यासाठी, त्यांच्यापासून आपण लवकर वाढ होऊन कधी कधी आपण अशी व्हरायटी विकसित करतो की त्याच्यामध्ये ते लवकर मोठे व्हावेत आणि मोठे होऊन आपल्याला अन्न त्यांच्यापासून उत्पन्न मिळावं, दूध मिळावं किंवा आणखीन काही त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट मिळावं, असा त्याचा अर्थ. अशा व्हरायटी आपण विकसित करतो. कशाच्या? कॉल्स आहेत, पिग आहे. पिग म्हणजे हे माहीत आहे तुम्हाला, बाकी काहीच माहीत नाही, परंतु हे माहीत आहे. आता पिगचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. आपल्याकडे पिग म्हणले की लय बेकार म्हणतात. अमेरिकेमध्ये पिग फार्म आहे. पिग फार्म म्हणजे जसे आपल्याकडे गाईचं फार्म, म्हशीचं फार्म, त्याच्यानंतर कोंबड्यांचं फार्म, कोंबडी फार्म वगैरे हे असतं की नाही, पिगचे फार्म आहेत. आपल्याला तेवढे गहू चांगले खायला मिळत नाही, परंतु त्या पिगला दिले जातं. आणि ते पिग जर तुम्ही बघितलं त्याचं फार्म, इथं तर मी कुठं बघितलं नाही, मोठ्या मोठ्या आपल्या देशामध्ये कुठे असेल, पण अमेरिकेमध्ये पिग आपल्या गाईसारखे एवढे मोठे असतात, पांढरे शुभ्र. आपली गाय म्हैस सुद्धा तेवढी पांढरी राहणार नाही, ते स्वच्छ, बरोबर आहे. त्याच्यापासून त्यांनी मीठ म्हणून अमेरिकेचे लोक वापरतात, अन्न म्हणून उसका लहाम बोल के इस्तेमाल करतात. समज में आगा, बरोबर. त्याचं अन्न म्हणून, मीठ, मांस म्हणून त्या ठिकाणी पद्धतशीर वापर करतात त्यांनी. आता कुणी त्याला खराब म्हणते, कोणी काय म्हणते, जसाचा विषय, आपण त्याच्यात काही पडायचं नाही. पण कोणी अन्न म्हणून त्याचा मोठमोठे फॉर्म आहेत. आणि मी लहान असताना विज्ञान प्रदर्शन होतं, उदगीरला होतं, मी तिथे गेलो होतो. ते पीक गाईपेक्षा मोठं होतं.
कितीपेक्षा आपण एवढं बघितलं ना पीक, तर छोटे छोटे त्या ठिकाणी, ह्याच्यापेक्षा किती मोठं असलं तर त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा जास्त राहत नाही. ते गाईपेक्षा मोठं बघितलं मी. म्हणजे काय की ते लोक तशी व्हरायटी विकसित करतात, त्याच्यापासून बेनिफिट म्हणतात, अन्न म्हणून वापरतात ते असा तसा. म्हणून ते पुस्तकामध्ये हे पुस्तक आहे म्हणून, पुस्तकात आहे म्हणून सांगितलं बरं का. नाहीतर आमचे सर डुकराचं शिकवतेच बाबा, लई बेकार बेकार शिकवते. आबा हे माझ्या मनाचं नाही बेटा, माझ्या मनाचं नाही, हे पुस्तकात आहे. आणि इन ब्रीडिंग फिशेस अँड इव्हन इन पॉल्ट्री, मत्स्य व्यवसायामध्ये आता पुढे येणार आहे माशांचा व्यवसाय, पॉल्ट्रीचा सुद्धा येणार आहे. लक्षात आलं. मी पॉल्ट्रीचा विषय 10 वर्ष शिकवलेलं करणार, म्हणजे जुन्या बॅचमध्ये होतं. आता ते मी प्रत्यक्ष पॉल्ट्री फार्मच कधी बघितला नव्हता. पण थेरॉटिकली आता जे जे आहे ते सगळं अर्थ सगळं शिकवलं. पण मला वाटत होतं की आपण पॉल्ट्री फार्म बघावं, कुठं बघावं की काय बघावं, आता कुठं जावं की. आता ते लेकरं बी कधी म्हणत नाहीत सर, आपण जरा टूर काढून जर आपण जर ते फॉर्म वगैरे बघू वगैरे असं काही म्हणत बी नाहीत. ह्यांना तर कधी स्वप्न पडत नाही, ह्यांना तर काही वाटत नाही. हे साखर कारखाना बघू वाटत नाही कधी म्हणलं तर कधी, बरोबर आहे का. आता आम्ही तरी कशाला म्हणा, मग विषय मिटला. मग मी काय केलं की मला वाटत होतं की बाबा लेकरांना जरा आणखी शिकवण्यासाठी जरा फॉर्म इथं कुठं तरी एकदा दाखवावं कसं त्याचं अन्नधान्य ते. मग नंतर आता असं झालं की नंतर ते पॉल्ट्री फार्म आता आमच्या भावानं टाकलं, ते 2-3 भावानं टाकले, मोठे फार्म टाकले. आता मी कधी कधी ते फिरायला जात असताना ते बघत असतो त्या ठिकाणी, ते सगळं माहिती झालेली. परंतु हा उद्देश कशासाठी की तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ते अन्नधान्य अन्न म्हणून उपयोगात येण्यासाठी, आणि नंतर त्याचा तुम्ही शिकून जरी नोकरी नाही मिळाली तर तुम्हाला व्यवसाय करता यायला पाहिजे, बरोबर आहे. हे व्यवसाय करण्यासाठी सुद्धा, बरोबर आहे. परंतु आत्ताची आपली मानसिकता काय, शिकून नोकरच व्हायचं आहे. काय व्हायचं आहे, नोकरी म्हणजे नोकर हो. लक्षात आलं. आता मी घरी जर सांगितलं मला नोकरी सोडायची आहे, सोडू नका, एवढा पगार आहे. अरे पगार काय बाबा, अरे आपण व्यवसायामध्ये त्याच्यापेक्षा जास्त, आता होत नाही, होत बी नसेल हे मान्य आहे. आता तेही मी मान्य करतो, पण हातावर काम पाहिजे. पण अजूनही मानसिकता गेली नाही की नोकरच म्हणून राहावं, मालक म्हणून अजिबात राहू देत नाही. माझे आई वडील भाऊ हे सगळी फॅमिली, आता नंतर लेकरं बाळा ह्यांनी सुद्धा म्हणा नोकरीच करा, तुम्ही नोकरीच करा. काय वाटते काय नाही की. आता ठोंबरे साहेब आपल्याला माहिती आहे, तुम्हाला सांगितलं ना उदाहरण, ते असे सहल घेऊन गेली होती. त्यांनी विचारले अशा कारखान्यामध्ये कोणाकोणाला काम करावं वाटतं म्हणलं तर सगळेच लेकर हात वरती. एकदा उत्तर दिले की बदलायचं नाही म्हणलं त्यांनी. नाही बदलत, ठीक आहे, छान, काय हरकत नाही. असा कारखाना कोणाला काढा वाटतं सांगा म्हणलं. एकाचं बी हात वर झालं नाही. कारण आम्हाला स्वप्न पडतच नाही ना मालक होण्याची, नौकर राहण्याचे स्वप्न पडतात. नौकर लक्षात आलं का म्हणतो. आता मालक होण्यासाठी प्रयत्न खूप करावं लागतात, त्या पद्धतीने कष्टही करावं लागतं, त्याचा बेनिफिटही खूप मिळतो. लक्षात आलं, खूप बेनिफिटही मिळतो. तुम्ही नौकर असे कितीतरी ठेवू शकता त्या ठिकाणी. आता ठोंबरे साहेबांनी इथं नाही, यवतमाळला एक कारखाना घेतला होता, तिकडं घेतलं म्हणून मी काही गेलं नाही. पण इथून ते हँडल करतात. त्यांनी कसं करतील, स्किल, एकदा ज्ञान माणसाला झालं की अनुभव आलं की त्याच्यातून माणूस एक्सपर्ट होतं ते. आणि मात्र प्रामाणिक पण असावा. आणि महाराष्ट्रातले सगळे कारखाने बुडत खात्यात आहेत. पुढारी लोक निवडून आणले की अगोदर कारखाना पार करून टाकतात. काहून, हे रेकॉर्ड होऊ लागले बरं. मी सगळं जाहीर सांगतो असं. कारण महाराष्ट्रामध्ये एकही कारखाना काय नाही बेनिफिटमध्ये नाही. फक्त हे महाराष्ट्रातलं पहिलं कारखाना, हे किती 1-2-3 वर्षापूर्वीची रीडिंग होती माझ्यासमोर. महाराष्ट्रातला एकमेव पहिला कारखाना होता हा प्रायव्हेट असलेला, पाकिस्तानची कच्ची साखर आणून पक्की करून विकणारा, म्हणजे परदेशातून आणून विकणारा, म्हणजे बघा. आणि आपल्याला इथं पक्क करणं होत नाही. लक्षात काय म्हणतो, तशी कल्पकता पाहिजे, तशी दूरदृष्टी पाहिजे. म्हणजे मी हे शिकवतो तुम्हाला कशासाठी, तुमच्यामध्ये ती बीजं रुजवतो मी, बरोबर. तुमच्या मनामध्ये त्या पद्धतीचे कल्पना यावेत असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी आहे, असा त्याचा अर्थ आहे. बघा त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी सांगितलं पोल्ट्री फार्मिंग, द मायक्रोऑर्गॅनिझम यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ सिंगल सेल प्रोटीन आर एस फॉलोज. त्यासाठी वापरले जाणारे मायक्रोऑर्गॅनिझम कोणते. आता इथं फंजी दिलेलं आहे. फंजी म्हणजे बुरशी आपल्याला घातक आहे.
मात्र काही बुरशी फायद्याची आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम, बरेच मायक्रोऑर्गॅनिझम धोक्याचे आहेत, बरेच मायक्रोऑर्गॅनिझम फायद्याचे आहेत. आता याच्या पुस्तकामध्ये आता पुढे येणार आहेत फायद्याची मायक्रोऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया येणार आहेत आपल्याला. आणि ईस्ट, कवक आहे, अल्गी आहे, बॅक्टेरिया असे तिचे एक्झाम्पल दिलेले नाही. बुरशीचे, बुरशी काय, बुरशी त्या ठिकाणी ॲस्परजिलस निगर ही फायद्याची बुरशी आहे, बरोबर आहे. ट्रायकोडर्मा व्हेरिड ही फायद्याची आहे. अहो बुरशीचं एवढा पेनिसिल नावाची बुरशी आहे ना, पेनिसिल इंजेक्शन तयार होतं त्यापासून. लक्षात आलं काय म्हणतो. खूप खूप जेवढं ते एवढं अन्न जसं आपल्याला लागतं ना, अन्न पाणी, आता मी त्याच्या डिटेल जाणार नाही कारण थोडासा विषय वेगळा होईल म्हणून मी थोडं टाळतो. एवढं बेनिफिशियल आहे ते. आणि ईस्ट, कवक, सॅक्रोमॅयसिस सेरेविसी, ऊसाच्या मळीपासून जे इथिल अल्कोहोल तयार केला जातो, हजारो टन त्या ठिकाणी, लिटर्समध्ये त्या ठिकाणी, ही 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 स्पेसिस ही कशाची, ईस्टची वापरली जाते. ईस्टची, कवक, जे ब्रेड वगैरे तुम्ही खाता का नाही त्या ठिकाणी, ब्रेड वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा वापरली जाते, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर कॅन्डिया युटिलिस ही सुद्धा ईस्टची. अल्गी, स्पिरुलिना स्पेसिस, क्लोरेला पायरिनॉइडेसा, बॅक्टेरियामध्ये मिथुलोफिलस, मिथुलोट्रोफस, बॅसिलस, मेगास्टेरियम. आता बॅक्टेरियांच्या अशा जाती खूप आहेत, खूप आहेत, पुढे येणार आहेत. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला तुमच्या परिचयाचं उदाहरण सांगतो. दुधापासून दही रूपांतर करतो. काय होतं ते, बॅक्टेरिया आहेत, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया, इथे नाही ते, बरोबर आहे, परंतु युजफुल बॅक्टेरिया. काय केलं जातं त्या ठिकाणी, दुधापासून दह्यामध्ये रूपांतर होतं. दहीचं उत्पन्न आपण घेतो ना, करतो ना आपण खाण्यासाठी. लक्षात आलं. असे कितीतरी अन्न पदार्थ आहेत, त्या अन्न पदार्थाचं वेगवेगळं रूप तयार करण्यासाठी त्या बॅक्टेरियाचा उपयोग होतो. आणि दॅट बॅक्टेरिया आर युजफुल बॅक्टेरिया, फायद्याचे बॅक्टेरिया. पुढे येणार आहेत, खूप अन्नपदार्थ आपण तयार करतो, त्याचा संदर्भ येणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंगल सेल प्रोटीन. सिंगल सेल प्रोटीनचं फायदे. मायक्रोऑर्गॅनिझम हॅव ए हाय रेट ऑफ द मल्टिफिकेशन, दॅट मीन्स ए लार्ज क्वालिटी ऑफ बायोमास कॅन बी प्रोड्यूस्ड इन ए कंपॅरेटिव्हली शॉर्ट ड्युरेशन. मायक्रोऑर्गॅनिझमचं वैशिष्ट्य आहे, कमी वेळेमध्ये, कमी जागेमध्ये, खूप त्या ठिकाणी. जेवढा प्राणी छोटा आहे तेवढी त्याची संख्या जास्त वाढत असते. मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, या विश्वाची निर्मिती, या पृथ्वी तलावाची निर्मिती या ठिकाणी एक सिंगल सेलपासून तयार झालेली आहे. त्याला टोटीपोटेन्सी म्हणतात. आपली निर्मिती मातेकडून आलेले एक पेशी, पिताकडून आलेले एक पेशी, दोघांचं संयुग पावलं तर एवढ्यासारखा आपल्यासारखा प्राणी तयार झाला. किंवा दुसरे कोणतेही प्राणी असतील ते कुठे तयार झाले, एका सेलपासून. आणि त्या सेलचं एवढं वैशिष्ट्य आहे, त्या सेलला असं म्हणतात टोटीपोटेन्सी. टोटीपोटेन्सी म्हणजे खूप पॉवर असलेली एक सिंगल सेल आहे. आपण बघितलं तर असं त्याला चिरडून टाकतो, पण एकाला चिरडून टाकताल तुम्ही, अनेक जे संख्येमध्ये असतात त्याला चिरडून टाकू शकत नाही. कोरोना व्हायरससाठी सगळं जग परेशान आहे की नाही, परेशान, बरोबर आहे का. कोणी त्याला चिरून टाकू शकला नाही, बरोबर आहे. नियंत्रण केलं जातं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी बघा, द मायक्रोब्स कॅन बी इझिली जेनेटिकली मॉडिफाईड टू व्हेरी द अमायनो ॲसिड कॉम्पोजिशन, फुल स्टॉप. दे हॅव हाय प्रोटीन कंटेंट. बघा त्याच्यामध्ये किती प्रमाण, 43% टू 85%. W/W बेसिस त्याचं युनिट दिलेलं आहे त्या ठिकाणी. त्याच्यानुसार ए ब्रॉड व्हरायटी ऑफ रॉ मटेरियल इन्क्लुडिंग वेस्ट मटेरियल कॅन बी युज्ड ॲज ए सबस्ट्रेट ऑफ सिंगल सेल प्रोटीन. सबस्ट्रेट म्हणजे त्यासाठी अगोदर वापरला जाणारा पदार्थ, कच्चा माल, असा त्याचा अर्थ आहे. दिस ऑल्सो हेल्प इन डिक्रीजिंग द नंबर ऑफ पोल्युटंट्स. पोल्युशन नाही, पोल्युटंट, जे प्रदूषण निर्माण करणारे जे घटक आहेत त्याला पोल्युटंट म्हणतात, त्यांचं नायनाट करण्यासाठी वापर केला जातो. लक्षात आलं का म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, सिंगल सेल प्रोटीन सर्व ॲज
ए गुड सोर्स ऑफ विटॅमिन. हे विटॅमिनचं चांगलं सोर्स आहे, माध्यम आहे, त्यातून मिळकत करण्याचं असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर विटॅमिन, अमायनो ॲसिड, मिनरल, क्रूड फायबर्स एक्सेट्रा. अशा प्रकारचे आपल्याला उपयोगी ठरणारे काही केमिकल्स आहेत, काही अन्नपदार्थ आहेत, काही विटॅमिन्स आहेत, काही प्रोटीन आहेत त्या ठिकाणी, किंवा आणखी दुसऱ्या प्रकारचे वेगवेगळे आपल्या पौष्टिक वाढीसाठी लागणारे जे काही घटक आहेत ते सगळे त्यापासून मिळवले जातात, असा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आपण.